पै तुझी आन वाणे, हे आत्मलिंगा ते शिवणे, प्रीतीची जाती लाजणे आठवणे दी। भगवंताच्या कृपेने, सर्व संतांच्या आशीर्वादाने, बरोबर नाही माईक व्यवस्थित नाही, माईक व्यवस्थित करायचं, तुम्हीच करून घ्यायचं आधीच। श्री विठ्ठल, श्री विठ्ठल, श्री विठ्ठल, श्री विठ्ठल, श्री विठ्ठल, श्री विठ्ठल, श्री विठ्ठल। नाही आहे श्री विठ्ठल। हा इथला बाहेर बाहेर आवाज आहे, इथं आता आवाज नाही आहे ना। अरे मशीन चालू नाही झाली मला वाटतं। श्री विठ्ठल, हे इकडचं चालू करावं लागतं, हे चालू करून घ्यायचं आधीच। नाही चालू नाही केलं त्याने। इकडे दोन ठिकाणी आहे। श्री विठ्ठल, श्री विठ्ठल, श्री विठ्ठल, श्री विठ्ठल। पै तुझी आन वाणे, हे आत्मलिंगा ते शिवणे, प्रीतीची जाती लाजणे आठवणे दी। भगवंताच्या कृपेने, सर्व संतांच्या आशीर्वादाने, पुण्यसलीला इंद्रायणी मातेच्या पावन तीरावर संजीवन समाधिस्थ ज्ञानोबारायांच्या या पवित्र अशा अलंकापूर नगरीमध्ये सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून सुरू असलेली आपली ही नित्याची ज्ञानेश्वरी प्रवचन सेवा, सेवेकरता उपस्थित माऊली स्वरूप असणारे सर्व भाविक भक्त, श्रोते, सज्जन, माता भगिनी सर्वांच्या चरणी वंदन करून आपण सर्वांनी मिळून ही चिंतन सेवा करायची आहे। भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनांचं निमित्त करून दिव्य असा गीतेचा उपदेश करतात आणि हा गीतेचा उपदेश ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून सुलभ रीतीने आपल्याला सांगितलेला आहे। 18व्या अध्यायाचा विचार सुरू आहे। 18व्या अध्यायातील 65 क्रमांकाचा श्लोक आहे। ओवी क्रमांक आहे 1369। मनमना भव मद्भक्तो मदियाजी माम नमस्कुरु, मामे वैशेषी सत्यम ते प्रतिजाने प्रियोसी मे। यातील प्रतिजाने प्रियोसी मे या पदाचं व्याख्यान या ठिकाणी भगवान परमात्म्याच्या ज्ञानोबाराय करतात। भगवान परमात्मा अर्जुनाला म्हणतात, बाबा तू माझ्या ठिकाणी मन ठेवणारा हो, माझाच भक्त हो, जे काही यजन पूजन करायचं असेल ते सगळं माझ्याकरताच कर आणि मला नमस्कार कर। असं जर तू केलंस तर तू मला प्राप्त होशील, हे मी तुला प्रतिज्ञापूर्वक सांगतो, कारण मला तू प्रिय आहेस। याचं विवरण करत असताना ज्ञानोबारायांनी ह्या ओव्या लिहिल्या। भगवान परमात्म्याने त्या ठिकाणी या गोष्टी शपथपूर्वक सांगितल्या। एखाद्या मनुष्याला आपण सांगतोय ती गोष्ट पटण्याकरता मनुष्य काय वाहत असतो? शपथ वाहत असतो। आपलं म्हणणं जे आहे हे अर्जुन महाराजांना पटावं, सर्वांना पटावं, निश्चितपणे या साधनाच्या द्वारे तुला माझी प्राप्ती होईल हे सांगण्यासाठी म्हणून
भगवान परमात्मा त्या ठिकाणी शपथपूर्वक सांगतात आणि ही शपथ घेतल्यानंतर अर्जुन महाराज आहेत पुढे, कदाचित त्यांना हसू आलं असलं पाहिजे, कारण आता देवाला शपथ घेऊन सांगायचं काही गरज नाही. पण भगवान परमात्मा एवढं शपथपूर्वक सांगतायत, पुढचा मनुष्य जर शपथपूर्वक सांगायला लागला, शपथ घ्यायला लागला, तर समोरचा मनुष्य म्हणतो, अहो माझा काही तुमच्यावर विश्वास नाही का? एवढं शपथ घ्यायची काय कारण आहे? कशाकरता तुम्ही एवढी शपथ घेता? तेव्हा भगवान परमात्मा म्हणतात, पै तुझी आन वाहने हे आत्मलिंगाते शिवने, प्रीतीची जाती लाजने आठवो नेदी. तुझी शपथ मी घेतोय. अर्जुन महाराजांनी म्हटलं असेल, मग घेऊन घ्यायची तर माझी कशाला घेतली? तुमचीच घ्या. कारण शपथ ज्याची घेतो, समजा जर शपथ घेणाऱ्याने शपथ पाळली नाही तर ज्याची शपथ घेतली त्याला त्रास होण्याची शक्यता असते. तेव्हा भगवान परमात्मा म्हटले, अरे तुझी शपथ घेतली आणि माझी शपथ घेतली काही एकच आहे, कारण मी तुला आणि माझ्या स्वरूपाहून वेगळा समजत नाही. मी म्हणजे तू आहे आणि तू म्हणजेच मी आहे. म्हणून मी तुझी शपथ जरी घेत असलं तरी तो सुद्धा तुझी शपथ वाहने पै तुझी आन वाणे हे आत्मलिंगाते शिवणे. हे त्या ठिकाणी तुझी शपथ वाहणं म्हणजे माझ्या आत्मस्वरूपाला स्पर्श करण्यासारखं आहे. पण काय करणार म्हटले, वास्तविक पाहता शपथ घ्यायची गरज नाही. माझं बोलणं जे आहे, भगवान परमात्मा कसा आहे, सत्य प्रतिज्ञा आहे. पुढे बोलणार आहेत भगवान परमात्मा. पण असा सत्य प्रतिज्ञा असलेला परमात्मा सुद्धा शपथ घेतो. त्याचं कारण भगवान परमात्मा स्वतःच सांगतात. मी का शपथ घेतली काय माहिती आहे का अर्जुना? खरं तर मला शपथ घ्यायची काय गरज नाही, कारण तुझा माझ्यावर विश्वास आहे, माझं तुझ्यावर प्रेम आहे. तू आणि मी वेगळे नाही, आपण एकच आहे हे मला माहिती आहे. पण असं असताना सुद्धा मी शपथ घेतोय. त्याला कारण जर काय असेल तर प्रेम आहे. प्रीतीची जाती लाजने आठवो नेदी. अर्जुनाने म्हटलं असेल, देवा तुम्हाला काय लाज लज्जा शरम काय आहे का नाही? कशाला तुम्ही एवढं शपथ घेताय? माझा काही तुमच्यावर विश्वास नाही का? तेव्हा भगवान म्हणतात, अरे बाबा, प्रीतीची जाती लाजने आठवो नेदी. प्रेमाची जाती असे, प्रेमाचा प्रकार असा असतो की त्याच्यामध्ये माणसाला लाज आठवत नाही. प्रेमामध्ये मनुष्य सर्व काही विसरून जात असतो. मी कोण आहे हे सगळं विसरून जात असतो. लौकिक प्रेमामध्ये मनुष्य विसरून जातो. हे तर भगवंताचं प्रेम आहे, भक्तांच्या विषयी. आणि भगवान परमात्मा भक्तांच्यावर प्रेम करत असताना सर्व काही विसरून जातात. कारण प्रेमाचं वर्णन करतानाच असं सांगितलं की प्रेमामध्ये मनुष्य लाज विसरतो. आवडी आणि लाजवी, व्यसन आणि शिनवी, पिसे आणि न भुलवी तरी ते काही. त्या ठिकाणी आवड आहे आणि लाज वाटते, त्याला आवड म्हणतच नाही. प्रेमामध्ये लाज नसते. प्रेमामध्ये मनुष्य लाज विसरून जातो. आणि हे तर भगवत प्रेम आहे. या भगवत प्रेमामध्ये सुद्धा भक्तांच्या विषयी प्रेम असेल किंवा भगवंताच्या विषयी प्रेम असेल, या सगळ्या प्रेमामध्ये लाज विसरून जातो मनुष्य. साचचे आम्ही विश्वरूप दावावे, ते आधी देखावया सामर्थ्य द्यावे. बोलत बोलत प्रेम भावे धसाळ गेलो म्हटलं. म्हणजे भगवान परमात्मा लाज विसरून गेले, धसाळ गेले. म्हणजेच काय, मी सगळं काही विसरले.
प्रेमाची जी जात आहे, जात म्हणजे स्वरूप आहे, त्याच्यात आवडी आणि लाजवी, व्यसन आणि शिनवी ज्ञानोबाराय सांगतात. पुढचं आपल्याला घ्यायची गरज नाही, पण थोडक्यात प्रेमामध्ये लाज विसरतो भगवान परमात्मा. तुकाराम महाराजांची अनेक प्रमाण आहेत. साधावया भक्ती काज नाही लाज धरित, ऐशी अशी शरण जावे शक्ती जीवे नवंची. भगवान परमात्मा आपल्या भक्ताचं कार्य करण्याकरता लाज धरत नाही, कारण भगवंताचं प्रेम असतं, जिथं प्रेम असतं तद्रूप मनुष्य झालेला असतो. तोच मनामध्ये विषय भरलेला असतो आणि त्यामुळे शरीराच्या संबंधाने लाज हा शरीराच्या संबंधाचा धर्म आहे. तो इतका तद्रूप झालेला असतो की त्याच्यामुळे त्याला शरीराचे धर्म आठवत नाहीत. तैसे ते माझे कलत्र हे जाणेजे, काही सेनी न लजे तयाचे मी. म्हणून भक्त सुद्धा लाजत नाहीत आणि भगवान परमात्मा सुद्धा लाजत नाही. संत मीराबाई जेव्हा राजघराण्यातल्या होत्या, भजन कीर्तन करत निघाल्या असताना त्या नाचत नाचत निघत असत. त्यांच्याबरोबर अनेक भक्त नाचत असत. लोक म्हणायचे, लोग कहे मीरा भैरे बावरी, बाप कहे कुल नाशी रे. पण त्यांना मात्र काय त्याचं भान नव्हतं, कारण लोक लाज खोई असं वर्णन केलेलं आहे. तसंच भगवान परमात्मा सुद्धा आपल्या भक्तांचं काम करत असताना म्हणा, भक्तांच्या संबंधाने म्हणा, सर्व प्रकारची लाज त्या ठिकाणी विसरून जातो. करावया दास्य भक्तांचे निर्लज्ज, कवतुके रज माथा वंदी म्हटलंय. आता वास्तविक पाहता, लौकिक दृष्टीने पाहिलं तर भगवान परमात्मा म्हणजे सगळ्या जगाचा चालक मालक आहे. आता स्वतःच भगवंतांनी सांगितलं, ईश्वर सर्वभूतानां हृद्देशेर्जुन तिष्ठती, भ्रामयन सर्वभूतानी यंत्रारूढानी माया. पण देखा नवलतया प्रभूचे, अद्भुत प्रेम भक्ताचे, जे सारथ्यपण पार्थाचे करीतो असे. एवढा मोठा भगवान परमात्मा सारथी झाला. तसं पाहायला गेलं तर सारथी होणं जे आहे ते थोडंसं निकृष्ट काम आहे. याच्याही पुढे अर्जुनाची घोडी धुतली अनंते, संकटे बहुते निवारिली. भगवान परमात्मा अर्जुनाची घोडी धुवत असत, जे म्हणेल ते काम करत असे. सगळ्या संतांचं आपल्याला चरित्र माहिती आहे. चोखोबाची बहीण झाला शारंगधर, वहिनी उघडादार हाका मारे. अनेक भक्तांची कामं भगवंतांनी स्वतः केली. उच नीच काही नेने भगवंत तिष्ठे भावभक्ती, दासीपुत्र कन्या विदुराच्या बक्षीच्या, चर्म रंगू लागे रोहिदासा संगे, कबीराचे मागे शेलेवी. सज्जन कसाया विकू लागे मांस, माळ्या सावत्यास खुरपो लागे, नरहरी सोनारा घोडू पुंको लागे, चोखा मेळ्या संगे ढोरे वेडू. सवे कोण तिचा भाव, जेवी पंढरीराव ती सवे, सविवेची शेनी धर्मागरी पाणी वाहे जाडी. म्हणून त्या ठिकाणी लाज भगवान परमात्मा सोडतात. म्हणून इथे भगवान म्हणतात, पै तुझी आणवाने हे आत्मलिंगाते शिवने, प्रीतीची जाती लाजने आठवणे दी. भक्त सुद्धा प्रेमामध्ये दंग झाला, लाज वगैरे सगळा विसरून जातो. परी असो आता महेशाते वानिता. हो झालं ते. आता लाजेचा विषय चाललेला आहे. भगवान परमात्मा लाज धरत नाहीत, भक्तही लाज धरत नाहीत. हो, निर्लज्ज होऊन भगवान परमात्म्याचे भक्त सुद्धा भगवंताचं गीत गातात, नामस्मरण करतात. त्या गीताप्रेतच्या पुस्तकामध्ये माधवदासजींची कथा आली. ते नाचायला लागल्यानंतर नाचता नाचता कीर्तनामध्ये एवढे तल्लीन व्हायचे की ते कुठेही पडायचे. परंतु तो राजा होता, तो नास्तिक होता. त्याला असं वाटलं हा मनुष्य ढोंग करतोय. बरेच वेळेला
भक्ताची भक्ती इतर माणसांना, नास्तिक माणसांना काय वाटत असते? ढोंग वाटत असते. म्हणून ते त्या ठिकाणी राजाने सांगितलं मी तुमची परीक्षा घेणार. म्हणून राजाने त्यांचं कीर्तन ठेवलं. 3 मजल्याचं घर होतं, त्याच्यावरती ठेवलं त्याचं कीर्तन. त्यांना माहिती आता इथून यांनी पडला तर गेलाच हा. तिथे ते नाचू लागले. नाचता नाचता दिलं शरीर टाकून, पडले खाली. म्हणजे देहभान थोडक्यात त्याला राहत नाही, भक्तालाही राहत नाही. भगवंतानी संरक्षण केलं पण त्यांनाही देहभान राहत नाही आणि भगवंतालाही राहत नाही. वास्तविक भगवान परमात्मा म्हणतात मला काही त्या शपथ वाहण्याची गरज नाही. मी कोण आहे हे पुढच्या ओळीत सांगतात. वाचा पुढच्या ओळी. मी म्हणजे काय सामान्य नाही. एरवी वेदू निष्प्रपंचू जेने विश्वाभासू हा साचू आज्ञेचा नट नाचू काळा ते जिने. एरवी मी कसा आहे? एरवी वेदू निष्प्रपंचू जेने विश्वाभासू हा साचू. वेदाने माझं वर्णन निष्प्रपंच असं केलंय. माझ्यामुळे हा सगळा विश्वाचा आभास हा खरा वाटतो. आणि आज्ञेचा नट नाचू काळा ते जिने. माझ्या आज्ञेने काळ सुद्धा त्या ठिकाणी नाचतो. काळ सुद्धा माझ्या ताब्यात आहे. किंवा दुसरा एक पाठ आहे एरवी वेढोनी प्रपंच. कोणाकोणाकडे जे एरवी वेढोनी प्रपंच कोणाकडे पाठ आहे? कुंटेंच्याकडे. तुमच्याकडे काय पाठ आहे? वेदो निष्प्रपंच. भगवान परमात्म्याचं वर्णन करताना भगवान परमात्मा वेदाने कसं सांगितलंय? निष्प्रपंच. भगवान परमात्मा कसा आहे? निष्प्रपंच आहे. कुठल्याही प्रकारचा प्रपंच, कुठल्याही प्रकारची उपाधी भगवान परमात्म्याच्या स्वरूपामध्ये नाही. निर्गुण असा तो सांगितलाय. एको देवा सर्वभूतेषु गूढा सर्वव्यापी सर्वभूतांतरात्मा कर्माध्यक्षा सर्व लोकाधिवासा साक्षी चेतो केवलो निर्गुणश्च म्हटले. भगवान परमात्मा निर्गुण निराकार आहे. अव्यक्त निराकार नाही जा आकार जेथोनी चराचर हरिशी भजे. निष्प्रपंच असलेला भगवान परमात्मा. कुठल्याही प्रकारचा प्रपंच त्याच्या ठिकाणी नाही. किंवा एरवी वेढूनी प्रपंच म्हटलं तर सगळ्या प्रपंचाला तो व्यापून आहे. विठ्ठल विस्तारला ज्यांनी किंवा जेने विश्वाभासू हा साचू म्हटलंय. ज्याच्यामुळे हा सगळ्या विश्वाचा आभास खरा वाटतो. भागवतातला पहिला श्लोक आहे. काय भागवतातला पहिला श्लोक? जन्माद्यश्येतोन्वयादितरतश्चार्थेषु विज्ञस्वराट तेने ब्रह्महृदाय आदि कवये मुह्यन्ति यत्सूरयः तेजो वारी मृदाम यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा. यत्र त्रिसर्गो मृषा शब्दाचा अर्थ असा आहे ज्या परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी हा त्रिसर्ग जो आहे तो त्या ठिकाणी सत्य भासतो. सगळं जगत परमात्म्याच्या स्वरूपावर सत्य भासतं. ज्याच्यामुळे हे सत्य भासतं. वास्तविक पाहता जगत आहे भास, विश्व काय आहे? भास आहे. पण विश्वभास ज्याच्यामुळे भासतो तो परमात्मा आहे. सर्प खरा वाटतो पण कशामुळे खरा वाटतो? दोरीमुळे खरा वाटतो. परमात्मा अधिष्ठान आहे. परमात्मा स्वरूपावर हा जगताचा भ्रम झालेला आहे. या आभासाचा अधिष्ठान परमात्मा आहे. आणि म्हणून भगवान म्हणतात असा मी आहे. आणि आज्ञेचा नट नाचू काळा ते जिने. आज्ञेचा प्रताप काळालाही जिंकतो. किंवा
ज्याच्या अमर्यादित सत्तेचे नटाप्रमाणे मौजेने नाचणे देखील सर्व भूतांचा ग्रास करणाऱ्या काळालाही जिंकते. थोडक्यात काय, भगवान परमात्म्याच्या आज्ञेपुढे काळ सुद्धा घाबरतो. मियाची नियामिला साता काळूग्रास तसे भूता ऐसे मनियागते पंडुसुता सकळे जयाचे. भगवंताच्या सत्तेमुळे काळ सुद्धा सत्तावान आहे. काळाला जी सत्ता प्राप्त झालेली आहे ते माझ्यामुळे आहे. मृत्युर्धावती पंचम म्हटलंय. भयात अस्मात सूर्यस्तपती. भगवंतांच्या भयामुळे सूर्य त्या ठिकाणी प्रकाशतो. भगवंताच्या आज्ञेने काळ भूतांना ग्रासतो. म्हणून भगवान परमात्म्याची सत्ता काळावर सुद्धा आहे. देवाने सांगितलं त्या ठिकाणी याला न्यायचं नाही तर कोणी काळ सुद्धा नेऊ शकत नाही. तुका म्हणे सत्ता ज्याची काळाचे माथा. भगवंताचा संदीपनी ऋषींचा जो मुलगा होता, भगवान शिकण्याकरता गेले आणि गुरुदक्षिणा मागितली. तर गुरुदक्षिणा काय देऊ असं म्हटल्यानंतर गुरूंनी सांगितलं मला काय नको, एवढा मोठा जगाचा चालक मालक माझ्याकडे शिकायला आला, हीच दक्षिणा आहे. पण खूप भगवंताने आग्रह केला. म्हटले मग तुझ्या आईला विचार, त्या गुरुमातेला विचार. आणि म्हणून भगवान परमात्मा त्या मातेला विचारायला गेले. म्हटले कृष्णा तू आल्यापासून मला माझ्या मुलाची आठवण झाली नाही. माझा एक मुलगा होता तुझ्यासारखाच दिसायचा आणि तो गेला समुद्रावर आणि परत आलाच नाही. आणशील का तेवढा माझा मुलगा? म्हटले आता का आणणार नाही. समुद्रात भगवान परमात्मा गेले, समुद्रात तो मुलगा भेटला नाही. काळाकडे गेले, यमाकडे गेले, संयमनपुरीला. म्हटले माझ्या गुरुचा मुलगा द्या. म्हटले देवा तुमचाच नियम असा आहे, एकदा मनुष्य मेला की परत जिवंत होत नाही. म्हटले मी नियम केलाय, पण नियम मी केलाय. माझं म्हणणं आहे म्हणून दे आणून. मृत गुरुपुत्र आणला, तो पवाडा केला, तो मी उगला कर्मी वरते. सांगायचं काय, भगवान म्हणतात मी असा आहे. भयादास्य अग्निस्तपती भयात तपती सूर्य इंद्रश्च वायुश्च मृत्युर्धावती पंचमहा. म्हणून आज्ञेचा नट नाचू काळाते जिने तो देवो मी सत्य संकल्पू आणि जगाच्या हिती बापू मा आनेचा आक्षेप का करावा. म्हणजे तसं पाहायला गेलं तर आता हे कोण बोलतंय? देवच बोलतोय. कोणाला बोलतोय एवढं लक्षात ठेवावं. तर काय चाललंय, कोणासाठी चाललंय, काय चाललंय. मी सत्य तो देवो मी सत्य संकल्प असा असलेला देव आहे. म्हटले मी सामान्य आहे का कोणी? देव आहे, देव. सर्वांचं अधिष्ठान, हे संपूर्ण जग मी निर्माण करणार आहे. काय सत्य संकल्प शब्द वापरलाय. मी कसा आहे? सत्य संकल्प. सत्य संकल्प देवाला ज्ञानेश्वरीत अनेक ठिकाणी म्हटलंय. बघा सांगता आलं. ज्ञानेश्वरीतले वेळी सांगायचे दादोलियाचा संकल्प विश्व रचे. मी थोडी ओवी सांगितली, आता पुढचं सांगा. जया दादोलियाचा संकल्प विश्व रचे. काल का परवाच सांगितली होती कोणतरी वेळ. जो ज्ञानियांचा बापू देखण्याच्या दिठीचा दीपू जया दादोलियाचा संकल्प विश्व रची. जो ज्ञानियांचा बापू, सगळ्या ज्ञानियांचा काय तो बाप आहे. जगातलं सगळं ज्ञान देवाकडून आलेलं आहे.
आणि देखनियाच्या दिठीचा दीप आपण जे पाहतोय, पण कोणामुळे पाहतोय? चाले हे शरीर आणि जया दादुलियाचा संकल्प विश्वरची. परमात्मा कसा आहे? दादूला आहे आणि संकल्पात तो विश्वर असतो. सत्य संकल्प येतो. त्याने संकल्प केला. सृष्टी रचत असताना संकल्पात सृष्टी निर्माण होते आणि संकल्पातच देवाच्या काय होते? सृष्टीचा लय होतो आणि संकल्पानेच भगवंताच्या सृष्टीत चालते. सृष्टीच्या आरंभी भगवंताने संकल्प केलेला असतो. जसं ज्याचं कर्म तसं त्याला फळ. घडी मोडी हेळा मात्रे पाप पुण्य संचिता. म्हणून परमात्मा सत्य संकल्प आहे. त्याने एकदा का संकल्प केला तो काय होतो? सत्य होतो. आपला संकल्प सत्य होईल की नाही सांगता येत नाही, पण देवाचा संकल्प जो असतो सत्य होतो. अनेक उदाहरणं महाभारतात आहेत. देवाने संकल्प केला, काही होऊ द्या. देवाने संकल्प केल्यानंतर ती गोष्ट घडणारच. देवाने संकल्प केला, अर्जुना मी आहे आता तुझ्याबरोबर. आता या सगळ्या कौरवांचा नाश आणि तुला विजय कोण प्राप्त करून देणार आहे? मीच प्राप्त करून. किती विघ्न येऊ द्या, काही होऊ द्या, पण भगवान म्हणतात मी सत्य संकल्प आहे. तो देवो मी सत्य संकल्प आणि जगाच्या हिती बापू. जगाच्या कल्याणाविषयी भगवान म्हणतात मी काय आहे? बाप आहे. जगाचं कल्याणाविषयी पिता आहे मी. वेदाला बाप म्हटलंय ज्ञानेश्वर महाराजांनी. जो समान सकृपू हिताहिताचा दीपू, तो अमान्य केला बापू वेदू जेने. तसं परमात्मा सुद्धा बाप आहे. सगळं जग निर्माण परमात्म्याने केलंय. पिता हमस्य जगतो माता धाता पिता महा वेद्यम पवित्रम ओंकार रुक्सामय जुरेवच. या कारणे मी पिता महत ब्रह्म हे माता अपत्य पंडुसुता जगदंब. मी पिता असल्यामुळे मला सगळ्यांच्या कल्याणाविषयी काय तळमळ आहे. देव सृष्टीची कशा करता निर्माण करतात माहिती आहे ना? अहो, ज्या ज्या प्राण्यांना त्यांचा त्यांचा भोग मिळावा आणि सगळे प्राणी मोक्ष मिळून माझ्याजवळ यावेत म्हणून देव सृष्टी निर्माण करतात. सगळ्यांचं कल्याण व्हावं असं देवाला नेहमी वाटतं. म्हणून भगवान म्हणतात मी जगाच्या हिती बापू. जगाच्या हितासाठी मी बाप आहे. मग मी आनेचा आक्षेप का करावा? मी त्या ठिकाणी शपथ घेतली. शपथ वाहण्याचा आग्रह मी का करावा असं तुला कदाचित वाटत असेल, कारण मला तुझ्या हसण्यावरून कळलं तुला माझं शपथ घेणं काय आवडलं नाही. पण प्रेमामुळे मी शपथ घेतली. मी विसरून गेलो मी कोण आहे. मी जगाचा बाप आहे. मी त्या ठिकाणी हे बंद करा वाचता ते रोज सांगायला लावू नका पंखा. मी सगळ्या जगाचा बाप आहे. सत्य संकल्प आहे आणि जगाच्या हिती बाप. पण मी आनेचा आक्षेप का करावा? का बरं मी शपथ घ्यावी असं तुला वाटत असेल, पण मी शपथ का घेतली त्याचं कारण ज्यांना माहिती आहे त्यांनी बंद करावं. हा इकडं तुम्ही लक्ष द्या. इकडं तुम्ही नका बोलू, बाकीच्यांनी बोलू नका. तो देवो मी सत्य संकल्प आणि जगाच्या हिती बापू मा आनेचा आक्षेप का करावा? त्याचं उत्तर भगवान सांगतात परी अर्जुना तुझे निवेधे मी आ देवपणाची विरोधे सांडिली गा मी हे आधे सगळेने तुवा.
भगवान म्हणतात काय झालं, प्रेमच आहे परत. मी विसरून गेलो अर्जुना, मी अर्जुना तुझे निवेदे, परी अर्जुना तुझे निवेदे, मिया देवपणाची बिरुदे सांडिली. मी हे आधे सगळेनी तुआ. अर्जुना, तुझ्या प्रेमामुळे, तुझ्या छंदामुळे मी देवपणाची जी काही बिरुद आहेत ती सगळी सोडून दिली. म्हणजे देवपणाच माझा मी सोडून दिला, मी विसरून गेलो. विसरोनी देवपणा, उभा पंढरीचा राणा, विटोनी निर्गुणा, सुख रूप धरिले गोजिरे. देवपणा विसरला भगवान परमात्मा. आपुले ते थोरपण नारायण विसरला. मलाच आठवत नाही मी देव आहे, भगवान परमात्मा म्हणतात, पण तुझं प्रेम वेद, तुझा छंद माझ्या मनात, तुझ्याविषयी प्रेम. आणि म्हणून काय झालं, त्या प्रेमामध्ये मी माझी ही काही देवपणाची बिरुद आहेत माझ्याबरोबर, सगळी बिरुदावली आहे भगवंताची. भगवान काही सामान्य आहे, काही सगळी बिरुदं सांगितली भगवंतांनी. एरवी वेदू निष्प्रपंचू, जेने विश्वाभासू हा साचू, आज्ञेचा नटनाचू काळा ते जे, तो देव मी सत्य संकल्पू, जगाच्या हिती. ही देवपणाची बिरुद आहेत, सगळे चिन्ह आहेत. मग असा मी आहे मोठा, परंतु भगवान म्हणतात मी तुझ्या प्रेमामुळे, तुझ्या वेदामुळे, तुझ्या छंदामुळे मी सगळं काही विसरलोय. मी या देवपण प्रेमामध्ये मनुष्य विसरतो, प्रेमामध्ये मोठा मनुष्य लहान होतो, प्रेमामध्ये आपण कोण आहोत याचा विसर पडतो. आपण कोण आहोत याचा विसर पडलं तर ते खरं प्रेम. आणि अर्जुनाविषयी किती भगवंताचं प्रेम आहे. भगवान म्हणतात मिया देवपणाची बिरुदे सांडिली. आणि मी काय झालो, मी हे आधे सगळेनी तुवा. मी काय झालो, अर्धा झालो, आणि तू मात्र त्या ठिकाणी पूर्ण झाला. याचे 2-3 अर्थ केलेले आहेत. तुझ्या छंदाने मी अर्धा देखील राहिलो नव्हतो. भगवान परमात्मा म्हणतात मी कृष्ण रूपाने अर्धा आहे आणि तुझ्या अर्जुन रूपाने पूर्ण आहे. किंवा रात्रंदिवस तुझ्या छंदाने मी अर्धा देखील राहिलो नाही, चिंता करून करून इतका रोड झालो, पण तुझ्या भेटीमुळे पूर्ण पुष्ट झालो. भाव असा की माझे तुझ्यावर इतके प्रेम आहे, मी स्वतःला तुझ्यामुळे पूर्ण समजतो. असं इथे लिहिलं आहे अर्थ. मामांच्या ज्ञानेश्वरीत काय लिहिलं आहे, किती नंबरची होई? हा, तुझ्या वेदाने मी देवपणाच्या बाण्याची चिन्हे टाकली आहेत. तुझ्या वेदाने मी हा अर्धा जवळजवळ जीव झालो आणि तू माझ्या वेदाने पूर्ण ईश्वर झाला. उद्धवा तू आता आत्मा परिपूर्ण, मज तुझं नाही मी तू पण, त्या मया तुझी वाहिली आन, परम प्रमाण परमात्मा. हे मागच्या ओव्यांचं स्पष्टीकरण आहे. परिपूर्ण, आता तू परिपूर्ण झाला. उद्धवा तो आत्मा परिपूर्ण. हा, हे बरोबर आहे. भगवान म्हणतात बाबा मी अर्धा आहे आणि तू पूर्ण आहे. मी हे आधे सगळेनी तुवा. मामांनी असा अर्थ केलाय की बाबा आता मी आहे देव, जगाचा चालक मालक परमात्मा सगळं आहे मी, पण आता मी शपथ व्हायला लागलो, म्हणजे माणसासारखं वागायला लागलो. रथावर बसतोय काय, घोडी धुतोय काय, हा माझ्या अर्जुनाला लागल म्हणून रडतोय काय, हे सगळं काय. हा रुसे तरी बुजावीत जाय, हा कोपे तरी
निवांतच आहे, नवल पिसे लागले आहे पार्थाचे देवा. म्हणजे मी झालो जीव अर्धा आणि तू माझा झाला देव. तूच झाला आता परमात्मा. कारण भक्त जसा देवाला परमात्मा समजतो तसा देव भक्ताला काय समजतो? परमात्मा समजतो. भक्त जैसेने जे तप आहे ते तेची होत जाये, तो मी तुझे झालो आहे खेळणे आजी. हो, अर्जुनाने मनात आणलं सुभद्रा असती तर बरी झालं असतं. झाला बाबा सुभद्रा. अर्जुन म्हटलं इथंच उभं राहता, इथंच उभं राहायचं. अर्जुन याने रुसायचं किंवा भक्तांनी सांगितलं असं व्हा तसं व्हायचं, तसं व्हा तसं व्हायचं. म्हणजे मी झालो अर्धा आणि तू झाला काय? पूर्ण. एवढं मी प्रेमामध्ये त्या ठिकाणी विसरून गेलोय आणि म्हणून माझ्या मुखातून हे शपथ घेणं वगैरे आता निघू लागलं. बाबा प्रेम आहे. सांडिली परी अर्जुना तुझे निवेदे, मिया देवपणाची बिरुदे सांडिली गा मी हे आधे सगळे नेतो. मी अर्धा झालो आणि खरं तर मी आता तुझ्यामुळेच पूर्ण आहे. तसा मी अर्धाच आहे. भक्तापासून देव काय आहे? अर्धाच आहे. भक्ता हो, संत म्हणतात, तुकाराम महाराज म्हणतात, आमुचेनी भावे तुझं देव पण हे का विसरून गेलाशी तू. पांडुरंगाच्या दर्शनाला गेले तुकाराम महाराज आणि पांडुरंग परमात्मा काय बोलले नाही, दर्शन दिलं नाही, हसले नाही. म्हटले देवा तुला जास्त गर्व झाला का काय? अरे तुला भक्त कोण म्हणेल? भक्त आहेत म्हणून तुला किंमत आहे. भक्तच नसतील तर तुला देव कोणी म्हटलं असतं? देव ही संकल्पना जी आहे ते भक्ताच्या सापेक्ष आहे. आमुची या भावे तुझं देव पण हे का विसरून गेला अशी तू. म्हणून हा विसरून आपला देवपण असेल. देवपण भाव नामेचे भुलला पंढरीराव, न विचारी यातिकुळ ठाव लागावया पाव संतांची. हा विसरून आपला देवपण भाव नामेची भुलविला पंढरीराव. म्हणून त्या ठिकाणी भगवान परमात्मा म्हणतात, परी अर्जुना तुझे निवेदे मिया देवपणाची विरुदे सांडिली गा मी हे आधे सगळेनी तो. तुझ्यामुळेच मी संपूर्ण आहे. ही भगवंताचं प्रेम वर्णन केलंय बरं का. ज्ञानेश्वरीचं वर्णन करताना काल माझं सांगायचं राहिलं, मामासाहेबांनी खूप सुंदर वर्णन केले. म्हणजे ज्ञानेश्वरीत कर्म सांगितले पण कर्मठता नाही. ज्ञानेश्वरीत भक्ती सांगितली पण ती आंधळी सांगितली नाही. आणि ज्ञानेश्वरीत ज्ञान सांगितले पण ते शुष्क ज्ञान नाही. जशी एखादा कपडा असतो आणि त्याला आतून अस्तर लावलेलं असतं कोटाला वगैरे, जसं अस्तर असतं तसं संपूर्ण ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी भक्तीची झालर लावली. म्हटली ज्ञानेश्वर महाराजांचा योग आहे का? पण योगात सुद्धा भक्ती आहे. ज्ञानेश्वर महाराजांचा कर्म ऐकता पण कर्मात सुद्धा भक्ती आहे. आणि ज्ञानेश्वर महाराजांचं ज्ञान आहे का? ज्ञान सुद्धा भक्तियुक्त ज्ञान आहे, शुष्क ज्ञान नाही. म्हणून ज्ञानेश्वरी सगळ्यांना प्रिय का झाली? म्हटले कोणत्याही संप्रदायाचा मनुष्य जरी असेल तरी त्याला ज्ञानेश्वरी वाटते की आपलीच आहे. जसा फोटो जर आपण पाहिला ज्ञानेश्वर महाराजचा आता फोटो आहे वर, त्या फोटोकडे पाहिलं की असं वाटतं ज्ञानेश्वर महाराज आपल्याकडेच बघतात. तसं ज्ञानेश्वरीमध्ये हा नीट कळली पाहिजे फक्त बरं का. सगळ्यांना असं वाटतं आमचंच मत सांगितलंय. कारण ज्ञानोबा येते म्हणून द्वैती असू द्या, अद्वैती असू द्या, विशिष्ट कोणी असू द्या, सगळ्यांना ज्ञानेश्वरी आवडते. त्याचं कारण आहे. आता सांगता सांगता आता विषय काय चाललाय? ज्ञानेश्वर महाराज कुठं भगवंताचं वर्णन चालू आहे, भक्तांचं वर्णन चालू आहे, प्रेमाचं वर्णन चालू आहे. आणि सगळी शास्त्र ज्ञानेश्वर महाराजांनी याच्यामध्ये आणलेली आहे. म्हणून सांडिली गामी हे आधे सगळेनी तो आपय काजा आपुल्या राहू आपुल्या आपण पया आन वाहे धनंजया तैसे हे की
आणि उदाहरण देतात भगवान परमात्मा, बाबा मी का शपथ घेतली त्याचं आणखीन एक दुसरं कारण सांगितलं. शपथ का घेतली त्याची काय कारणं सांगितली. प्रेमामुळे शपथ घेतली. प्रेमात देहभान राहत नाही, प्रेमात मनुष्य स्वतःला विसरत असतो. अर्जुना, माझं तुझ्यावर प्रेम असल्यामुळे मी झालोय अर्धान, तू झालाय पूर्ण. आणि दुसरा आणखीन आहे, शपथ कधी घेतली जाते, कोण घेत असतो. पै काजा आपुलिया रावो आपुली आपण पया आन वाहे धनंजया तैसे हे की. काय. काजा आपुलिया रावो आपुली आपण पया आन वाहे. हे धनंजया, धनंजय म्हटलंय तुला धन प्राप्त करून घ्यायचंय. कोणतं. परमार्थ महाधन, परमात्मरूपी धन प्राप्त करून घ्यायचंय. ज्ञानरूपी धन प्राप्त करून घ्यायचंय. मीच धन आहे हे प्राप्त करून घ्यायचंय. आणि ते धन प्राप्त होण्याकरता हे माझं काम आहे. आता तुला ते प्राप्त करून देणं, कारण तू मला शरण आलाय. भक्त मला शरण आल्यानंतर माझं काम आहे त्या भक्ताला मोक्ष प्राप्त करून देणं, भक्ताला त्या ठिकाणी ज्ञान प्राप्त करून देणं. हे सगळं माझी जबाबदारी आहे. अनन्याश्चिंतयन्तो माम ये जनाः परिपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. म्हणून माझी जबाबदारी आहे. जसं एखादा राजा आहे, काजा आपुलिया रावो आपुली आपण पया आन वाहे धनंजया तैसे हे की. राजा आपलं एखादं काम करायचं असेल, राजा अशा आपल्या एखाद्या महत्त्वाच्या कार्याकरता आपली शपथ आपणच वाहतो. तसाच हा प्रकार आहे. शपथ वाहतात, मला हे काम करायचं आहे म्हणून राजा काय वाहत असतो, शपथ वाचतो. मी शपथपूर्वक सांगतो की मी हे राज्य तुम्हाला मिळवून देईल. छत्रपती शिवाजी महाराजांनी काय वाहिली शपथ. रायरेश्वराच्या मंदिरामध्ये सगळे मावळे एकत्र केले आणि तलवारीवर आपलं बोट कापलं आणि रायरेश्वराला अभिषेक केला आणि स्वराज्य प्राप्त करण्याची काय वाहिली शपथ वाहिली. शपथ कशा करता वाहिली. खरी करून दाखवायचं काम आता माझं आहे आणि तुमचं आहे सगळ्यांचं. आजही शपथ वाहतात बरं का. एखाद्याला पंतप्रधान व्हायचं असेल तर काय घ्यावी लागते, शपथ घ्यावी लागते. मंत्री व्हायचं असलं तरी हो, बघा तुम्ही कधी ते शपथविधीच म्हणतात त्याला. हो, तो राष्ट्रपती मी म्हणतो, मग हा म्हणतो मी. आणि मग ते काय, मी या राज्याचं रक्षण करील, मी याची गोपनीयता कायम राखील, असं करील तसं करील म्हणतो. सेवा करील, सगळ्या जनतेची सेवा करील, अशी काय घेतो शपथ घेतो. आता पाळणं न पाळणं शपथ सांगायची आपल्याला. राजा एखादं कार्य करायचं असेल तर ज्ञानोबा म्हणतात काजा आपुलिया रावो आपुलिया आपण पया आन वाहे धनंजया तैसे की. तसा आता मी सुद्धा शपथ वाहिली का मला सुद्धा काम करून घ्यायचंय, काम करायचंय. किंवा माझं काम काय, देवाचं काम काय, आता इथे काम काय भगवंताचं. लवकरात लवकर अर्जुनाला काय करायचंय, शोकमुक्त करायचंय, दुःखमुक्त करायचंय. आणि म्हणून भगवान परमात्मा त्या ठिकाणी शपथपूर्वक सांगतात. सगळ्या जगाचा उद्धार भगवंताला करायचा आहे गीतेच्या माध्यमातून. आणि म्हणून भगवान परमात्मा इथे काय वाहतात, शपथ वाहतात. भाई काजा आपुलिया रावो आपुलिया आपण पया आन वाहे धनंजया तैसे हे की. तेथ अर्जुन म्हणे देवे आचाट हे न बोलावे हे आमचे काज नावे तुझेनी एके. तरी अर्जुन महाराज आहेत समोर उभे, ते म्हणायला लागले देवा बास करात आहे. अर्जुन म्हणे देवे आचाट हे न बोलावे, असला आचाट काहीतरी बोलू नका.
आचाट म्हणजे काय? मला शूद्राला असं महत्त्व देऊन लज्जित करणारं अफाट भाषण करू नका. म्हणजे आता याच्यात हो, तू माझा देव, तुझ्या प्रेमात सगळं विसरलो आणि मला काम करून घ्यायचं, मग हे सगळं. अर्जुन म्हटलं, मला काही माहिती नाही का तुमचं सामर्थ्य काय आहे? बरं, काम करून घेण्याकरता तुम्हाला शपथ व्हावी लागते, एवढे तुम्ही दुर्बल झाला का? म्हणून हे असं काही तुम्ही बोलू नका. हे आचाट तुमचं बोलणं आहे. म्हणजे मला चाट करणारं, आश्चर्यचकित करणारं असं तुमचं बोलणं आहे. आणि असं काही तुम्ही बोलू नका. अर्जुन म्हणे, देवे आचाट हे न बोलावे. तुम्ही कशा करता बोलता देवा? कशाला एवढा मला मोठेपणा देता? अहो, तुम्हाला शपथ घेऊन हे सांगायची तरी काय गरज आहे? काही गरज नाही. जे आमुचे काज नावे तुझेनी एके. तुम्हाला जे कार्य करायचं आहे ना, तुमचं काम आहे तेच माझं काम आहे. आणि आमचं काम, आमचे काज नावे तुझेनी एके. तुझं एक नाव घेतलं ना, आमचं सगळं काम काय होऊन जातं? पूर्ण होऊन जातं. मग तुझ्या नुसत्या नावाने जर आमचं काम होतं तर देवा तुम्हाला शपथ घ्यायची काय गरज आहे? माझं एवढं वर्णन करायची काय गरज आहे? काही गरज नाही देवा. तुमचं नाम एवढं श्रेष्ठ आहे, त्या नामामध्ये एवढं सामर्थ्य आहे, मला त्याचा अनुभव आहे. नाम चांगले चांगले माझे कंठी राहो भले, कपिकुळ उद्धरले मुक्त केले राक्षस. काय नोहे केले एका चिंतिता विठ्ठले, तुझे नामची एक कोणी वेळे, जयाच्या मुखाशी का काना मिळे, तयाच्या हृदयाते सांडोनी पळे वेदो की साच. एकदा नुसतं नाव ऐकलं, एकच नाव ऐकलं तरी सुद्धा त्याच्या हृदयाला भेद सांडून पळून जातो, मोह सांडून पळून जातो. आणि मग माझा मोह घालवण्याकरता, माझा अज्ञान घालवण्याकरता फार तुम्ही शपथ घ्यायची. आणि मी तुला शपथपूर्वक सांगतो, तू असं ध्यान कर आणि असं चिंतन कर, म्हणजे तुम्हाला प्राप्त होईल. अहो, काही मला हे सगळं काही करायची गरज नाही. मला माहिती आहे तुमचं सामर्थ्य, मला माहिती आहे तुमच्या नामात जर एवढी शक्ती आहे, तुम्ही तर प्रत्यक्ष आहेत. म्हणून तुझे नामचे आम्हा आवडे, वरी भेटी होय आणि जवळीक जोडे, पाठी गोठी सांगसी सुरवाडे आनंदाचे. तुझे नामाचे आम्हा आवडे. आम्हाला आम्हा आवडे नाम घेता, तोही पिता संतोष. आणि नुसतं नामच नाही, आता भेट झाली, नुसती जवळीकच झाली का तुम्ही आवडीने मला सांगायला लागलाय, सांगताय. म्हणून जे आमचे काज नावे तुझेनी एके, नामानेच तुझं काम होणार आहे. तुझ्या नावानेच मोह जाणार आहे, तुझ्या नावानेच दुःख जाणार आहे, असं मला खात्रीपूर्वक माहिती आहे, अनुभवपूर्वक मी जाणतो. कसंही देवाचं नाव घेतलं तरी ते कार्यकारी आहे. नामाभास जरी असला, अजमेळेने नाव घेतलं का नामाभास होता, नामाभास होता. पुत्राचे या लोभे नष्ट म्हणे नारायण, तयासी विमान पाठविल. नामाभास उपयोगाला आला त्याला. हो, त्यात पूर्वजन्माचं सुकृत आहे बरं का त्याचं थोडंसं. मी आजच त्या अजमेळ्याच्या पूर्वजन्माचं कथा ऐकली. म्हणजे पूर्वजन्मामध्ये हा चांगला होता, धर्मशील होता, चांगलं वागणारा होता. पूर्वजन्मात म्हणजे अगोदरच्या जन्मात.
आणि त्याने ते कोणीतरी एक महात्मा होते आणि ते महात्मा कथा सांगत होते. कथा सांगत असताना त्यांनी ते व्यास महर्षींच्या जन्माची कथा सांगितली. व्यास महर्षींचा जन्म कसा झाला? पराशर ऋषी आणि मत्स्यगंधा सत्यवती त्यांच्यापासून व्यास महर्षींचा जन्म झाला. कथा ऐकत असताना श्रद्धेने ऐकलं पाहिजे, भावनेने ऐकली पाहिजे. पण नास्तिक मनुष्य जर कथा ऐकायला लागला, दुर्बुद्धी घेऊन जर कथा ऐकायला लागला, तर त्या कथेत पुराणात सुद्धा त्याला दोष दिसायला लागतात. तो म्हणायला लागला, त्या ऋषीला म्हणायला लागला, एवढा मोठा ऋषी पराशर ऋषी आणि तो जर असा वागतो तर आम्हाला वागायला काय कमी? काय काय नास्तिक लोक असं म्हणतात, यांनी असं केलं, त्यांनी तसं केलं. त्याच्यात दोष बुद्धी पाहिली त्यांनी. त्या ऋषीने त्याला शाप दिला, दोष बुद्धी करतो, तू चांगला आहे, धार्मिक आहे, बरं कथा ऐकायला आला. आणि ऐकता ऐकता अरे व्यास महर्षींचा जन्म व्हायचा होता म्हणून पराशर ऋषींची ती लीला असेल कदाचित. तिथे आपण दोष बुद्धी करायची नाही. काय पांडव कुळाशी पाहता दोष, कागाची विष्टे जन्म पिंपळाशी. हा सगळा अभंग बघून घ्या. म्हणून शाप दिला, तुझंही पतन होईल म्हणे. कारण तुझी दोषबुद्धी आहे. इतका धर्मकार्य करतो, प्रवचनाला येतो, कीर्तनाला जातो, पण अजून तुझी दोषबुद्धी गेली नाही. प्रवचनात कीर्तनात ऐकून सुद्धा मनात विषय भरलेले आहेत, वासना भरलेले आहेत, दोषबुद्धी आहे, वाईट भावना आहे. मग मात्र त्या ठिकाणी पश्चाताप झाला. आता आपल्याला नरकाला जावं लागणार. पाय धरले, म्हटले उद्धार कसा होईल ते सांगा. म्हटले होईल, साधू संत आल्यानंतर ते तुझा काय करतील, उद्धार कर. म्हणून एकदा नाम घेतलं, फक्त नामाभास होता तो. ऐशिया वनवाशी या सकाळा देता तुची धसाळा, पुत्र आळवेता आजा मेळा, आपण पे देशी. म्हणून कसंही नाम घेतलं तरी देवा, ते तर अर्जुन म्हणे देवे, आच्या ध्येन बोलवे हे जे आमुचे काज नावे तुझे नि एके. तुझं फक्त नाव घेतलं तरी सुद्धा आमचं काम होतंय. यावरी सांगो बैसशी का सांगता भाषेई देशी, या तुझे या विनोदाशी पारो आहे जी. आता तुझ्या विनोदाला तरी काय म्हणावं? तुझ्या या तू विनोद करतोयस आणि काय म्हणावं तुझ्या विनोदाला? तुझ्या विनोदाला काय पार नाही. हा आणि शपथ घेतो, यावरी सांगो बैसशी, एका नामाने जर आमचं कल्याण होणार आहे, आमचा उद्धार होणार आहे, तरी सुद्धा तू काय गायला लाग सांग. वरती नुसतं नामच घेऊन आमचा उद्धार होता, तर वरत तू आम्हाला सांगतोय गीता. यावरी सांगो बैसशी, सांगायला इथं बसलाय मला. माझ्या रथावर काय झालेलं आहे, तू बसलेला आहेस, मला ज्ञान सांगतोयस. यावरी सांगो बैसशी, आणि सांगता भाषेही देशी. म्हणून त्या ठिकाणी सांगता सांगता भाषेही देशी म्हणजे शपथ घेतो. आणि या तुझ्या विनोदाशी पारो आहे जी, त्या ठिकाणी तुझ्या विनोदाला काय पार नाही. हा विनोद करतोय तू, काही हे सगळं काही करायची गरज नाही. अरे बाबा, एक संकल्प तू केला ना, सगळं काय होतंय. संकल्पही करायची गरज नाही. तुझं नाम जरी घेतलं, नाम जरी आम्ही घेतलं तरी आमचं काम होतं. पण हे तरी तू काय तुझी लीला चाललेली आहे, विनोद करतोय देवा तू. या तुझ्या विनोदाशी पारो आहे जी, कमळवना विकाशू करी रवीचा एक अंशू, ते तर आगवाचे प्रकाशू नित्य देतो. सूर्याचा एक किरण देखील कमळवनाचा विकास करू शकतो. तेथे तो सूर्य त्या कमलवनालाच सर्वत्र प्रकाश अखंड देतो.
कमळवना विकासो करी रवीचा एक अंश, एक सूर्याचा किरण आला, कमळाचं वन असेल त्या वनच्या वन काय होतं, विकसित होतं. मावळवीत विश्वाभासू नवल उदयला चन्न अद्वय अब्जिने, त्या कमळाचा विकास होतो, एक किरण पाहिजे. आणि आता इथं तो सूर्य आला सगळा. तसं आम्ही कमळासारखे आहोत. आणि तुझं एक नाव आमचा उद्धार करण्याकरता पुरं आहे. पण तू तर आता समोरच बसलाय आमच्या, आणि एवढा समोर बसून सुद्धा म्हणतो, प्रतिज्ञापूर्वक सांगतो, तू मला प्राप्त होशील, तुझा उद्धार होईल. अरे उद्धार व्हायला कशाची गरज आहे मला, दुसऱ्या कशाची गरज आहे, काही गरज नाही. म्हणून ते तर अवघाचे प्रकाशो. आता परमात्मा म्हणजे सूर्यच आहे. आणि सामान्य प्रकाश आहे का, नित्य प्रकाश? देवाला सूर्य म्हटले का कुठं ज्ञानेश्वरी? भक्तही कमळासारखे आहेत आणि देव कसा आहे, सूर्यासारखा आहे. म्हणून भगवान परमात्म्याला अर्जुन महाराज म्हणतात, पृथ्वी निवुनी सागर भरिजेती एवढे थोर, वर्षे तेथ मिशांतर चातकू की. पृथ्वी निवुनी सागर भरिजेती एवढे थोर वर्षे, पण तेथ मिशांतर चातुक की. त्या ठिकाणी मेघ जे आहेत ते वर्षाव करतात, पृथ्वीला निववतात, सागर भरतात एवढे मोठे. परंतु निमित्त कोणाचं असतं, चातकाचं असतं. त्या ठिकाणी त्याप्रमाणे देवा तुम्ही मेघासारखे आहेत. आणि हा तुमचा सगळा वर्षाव चाललाय. अहो अमृताचा पाऊस वर्षला. देवाचं हे बोलणं म्हणजे मेघांचा वर्षाव आहे. गीता म्हणजे मेघांचा वर्षाव आहे, अमृताचा वर्षाव आहे. आणि जय अमृतलेशा लागी सायास, तयाचा पाऊस केला चारी मास. पृथ्वी वाहवणी चास चास चिंतामणी केले. त्या ठिकाणी काय सुरुवात आहे, हा एका अमृताचा लेश मिळण्याकरता इतके सायास करावे लागतात. पण त्या अमृताचा पाऊस केला चारही मास. 4 मास म्हणजे चातुर्मास. 4ही मास म्हणजे काय, 4 महिने. कोण बोलतंय, बघ अर्जुनच म्हणतात का? 4 महिने गीता सांगितली होती का? रूपक केले. अहो अमृत एवढं मिळावं तर पण 4 महिने पाऊस पाडला. तसं आमच्यासाठी तुम्ही काय केलेलं आहे, गीतारूपी अमृताचा वर्षाव केलेला आहे. तेव्हा जी मेघ आपल्या परवडी, जगाची आरती दवडी, तहाने केवडी. वर्षाव पाहुणे. वर्षे तेथ मिशांतर चातकू की. म्हणजे पण मिश कोणाचा तरी पाहिजे. चातकाचे कणवे, मेघो पाणी अशी धावे. तसं अर्जुन महाराज जे आहेत ते काय झालेले, चातक म्हणजे मी आपलं निमित्त आहे. खरं तर तुला जगाचाच उद्धार करायचा आहे की नाही. पण त्या ठिकाणी माझं निमित्त तुम्ही देवा केलंय. काय का होईना, चला बरं आहे, मला निमित्त का होईना तुम्ही केलंय. म्हणून अवजार या तुझे या, माझं निमित्त ना म्हणावया, प्राप्ती असे दानी राया कृपानिधी. आणखीन थोडासा विचार आहे उद्याच्या प्रवचनात. पुंडलिक वरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव ठल विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिक वरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु जोग महाराज की जय.